नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ उज्ज्वला या चॅनेलमध्ये। आज मी तुम्हाला मराठी व्याकरणातील काही महत्त्वाचे टॉपिक घेणार आहे। यात मी शब्दांच्या जाती, वाक्यप्रचार आणि अर्थ, आत्मचरित्र आणि व्यक्ती, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द हे घेणार आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। चला तर मग सुरुवात करूया आपल्या टॉपिकला। शब्दांच्या जाती। मराठी व्याकरणानुसार शब्दांच्या कार्य 8 आहेत। कार्य म्हणजेच जाती ह्या 8 आहेत। त्या कोणत्या आहेत ह्या पुढीलप्रमाणे आपण पाहून घेऊ। यात पहिला आहे नाम, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे विशेषण, चौथा आहे क्रियापद, पाचवा आहे क्रियाविशेषण अव्यय, सहावा आहे शब्दयोगी अव्यय, सातवा आहे उभयान्वयी अव्यय, आठवा आहे केवल प्रयोगी अव्यय। तर हे पूर्ण आपण जाती एकदा डिटेलमध्ये पाहू। यात पहिला आहे नाम। जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात। परत पहा, जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा वस्तूंच्या गुणांची नावे असतात ह्यांना नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ घर, आकाश, गोड हे जे नाव आहेत ह्यांना नाम असे म्हणतात। पुढचं पाहू। दुसरं आहे सर्वनाम। सर्वनामाची व्याख्या पाहू। जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात। परत पहा, जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात जसे की उदाहरणार्थ मी, तू, आम्ही, आपण असे प्रकारचे जे उदाहरण आहेत हे सर्वनामाचे आहेत। पुढचा तिसरा आहे विशेषण। विशेषणाची व्याख्या। जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात। परत पाहू, जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात अशा शब्दांना विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ गोड, उंच असे जे उदाहरणं आहेत ना हे विशेषणाचे आहेत, जे की शब्दाबद्दल विशेष माहिती सांगतात। पुढचं पाहू। चौथा आहे क्रियापद। क्रियापदाची व्याख्या पाहूयात। जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्यांचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात। परत पहा, जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्यांचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात। उदाहरणार्थ बसणे, पळणे, चालणे हे जे उदाहरणं आहेत हे क्रियापदाचे आहेत, जे की क्रिया दाखवतात। पुढचं पाहू। पुढचा पाचवा आहे क्रियाविशेषण। क्रियाविशेषणाची व्याख्या पाहूयात। जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात। परत पहा, जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ पहा, इथे, उद्या, आज हे जे उदाहरणं असतात ना हे क्रियाविशेषणाचे असतात, जे की क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगत असतात। पुढचा आहे शब्दयोगी अव्यय। याची व्याख्या आहे, जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ झाडाखाली, त्यासाठी, त्यामुळे असे जे उदाहरणं असतात हे शब्दयोगी अव्ययाचे असतात, जे की नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात आणि वाक्यांचा शब्दांचा संबंध दाखवतात। तर पुढचं पाहू। सातवा आहे उभयान्वयी अव्यय। जे शब्द दोन किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ व आणि किंवा हे जे शब्द आहेत ना हे दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडतात म्हणून ह्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। पुढचा आठवा पाहू। आठवा आहे केवल प्रयोगी अव्यय। जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ अरे रे, अबब हे जे उदाहरणं आहेत हे केवल प्रयोगी अव्ययाचे आहेत, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात। आपण म्हणतो ना, अरे रे कसं झालं हे, अबब किती मोठा साप आहे, असे जे उदाहरणं आहेत हे केवल प्रयोगीचे आहेत। तर मित्रांनो, आता आपण पाहूया आत्मचरित्र व व्यक्ती। पहिला प्रश्न आहे, उपरा हे आत्मचरित्र कुणाचे आहे? त्याचे उत्तर आहे लक्ष्मण माने यांचे। पुढचा आहे एका मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र कुणाचे आहे? त्याचे उत्तर आहे गंगाधर गाडगीळ यांचे। पुढचा आहे हाडकी हडवळ हे आत्मचरित्र कुणाचे आहे? त्याचे उत्तर आहे नामदेव ढसाळ। पुढचे आहे ग नाच ग घुमा
हे आत्मचरित्र माधवी देसाई यांचे आहे. पुढचा प्रश्न, श्यामची आई हे आत्मचरित्र कुणाचे आहे? त्याचे उत्तर आहे साने गुरुजी यांचे. पुढचा आहे सांगते ऐका हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे हंसा वाडकर. पुढचे आहे एक झाड आणि दोन पक्षी हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे विश्राम बेडेकर यांचे. पुढचं आहे मनोहर तरी हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे सुनीता देशपांडे यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढची स्लाईड पहा. लमान हे आत्मचरित्र कुणाचे आहे? त्याचे उत्तर आहे डॉक्टर श्रीराम लागू यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचे आहे माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे विदा सावरकर यांचे. पुढचे आहे लेखक आणि माणूस हे आत्मचरित्र कुणाचे आहे? तर उत्तर आहे श्री ना पेंडसे यांचे. पुढचे आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कुणाचे आहे? तर उत्तर आहे महात्मा गांधी यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचे आहे सांजवाद हे आत्मचरित्र कुणाचे आहे? तर उत्तर आहे आनंदीबाई शिर्के यांचे. पुढचे आहे अक्कर माशा हे आत्मचरित्र कुणाचे आहे? शरण कुमार लिंबाळे यांचे. पुढचे आहे कृष्णा काठ हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यांचे. पुढचे आत्मचरित्र आहे जेव्हा माणूस जागा होतो हे कुणाचे आहे? उत्तर आहे गोदावरी परुळेकर यांचे. पुढची स्लाईड पाहू. स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कुणाचे आहे? तर उत्तर आहे लक्ष्मीबाई टिळक यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचे आत्मचरित्र आहे रामनगरी हे आत्मचरित्र कुणाचे आहे? तर उत्तर आहे राम नगरकर यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचे आहे बलूत हे आत्मचरित्र कुणाचे आहे? तर उत्तर आहे दया पवार यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचे आहे स्मरण यात्रा हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे गो नी दांडेकर यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढची स्लाईड पाहू. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे आचार्य प्र के अत्रे यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचे आहे शवांकीय हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे श वा किर्लोस्कर यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचं आहे बंध अनुबंध हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे कमल पाध्ये यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचं आहे देवदेते कर्मनेते हे कुणाचे आत्मचरित्र आहे? उत्तर आहे शंकरराव देव यांचे. पुढचा प्रश्न आहे एका मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे गंगाधर गाडगीळ यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचे आहे मी SM हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे SM जोशी यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचं आहे शांताराम हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे व्ही शांताराम यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचं पाहू. जगाच्या पाठीवर हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे सुधीर फडके यांचे हे जगाच्या पाठीवर आत्मचरित्र आहे. पुढची स्लाईड. एकटा जीव हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे दादा कोंडके यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचे आहे मी आणि आमचा बाप हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे नरेंद्र जाधव यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचे आहे उद्ध्वस्त व्हायचे मला हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे मल्लिका अमरशेख यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचं आहे नाथ हा माझा हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे कांचन घाणेकर यांचे नाथ हा माझा आत्मचरित्र आहे. मित्रांनो, आता आपण पाहूयात वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ. पहिला आहे अक्काबाईचा फेरा येणे. याचाच अर्थ असा होतो अत्यंत गरिबी येणे, म्हणजेच अक्काबाईचा फेरा येणे. पुढचा आहे आकांड तांडव करणे, म्हणजेच रागाने आदळआपट करणे. तिसरा आहे अंग चोरणे. याचा अर्थ अगदी थोडे काम करणे. चौथा आहे अंग झाडणे. याचा अर्थ नाकबूल करणे असा होतो. पाचवा आहे अंग मुरडणे. याचा अर्थ दिमाग दाखवणे असा होतो. सहावा आहे अंगाची लाही लाही होणे. ह्याचा अर्थ संतापणे असा होतो. पुढचा प्रश्न पाहू. अंगावर घेणे याचाच अर्थ पत्करणे असा होतो. आठवा आहे अंगी आणणे. याचा अर्थ बिंबवून घेणे असा होतो. नवा प्रश्न आहे अग्निदिव्य करणे. याचा अर्थ कठीण कसोटीच उतरणे असा होतो. 10वा आहे अंत पाहणे. याचा अर्थ कसोटी पाहणे किंवा छळणे असा होतो. 11वा आहे अन्नास जागणे. ह्याचा अर्थ कृतज्ञ असणे असा आहे. 12वा प्रश्न आहे
अन्नास मोताद होणे याचा अर्थ उपासमार होणे, काहीही खायला न मिळणे असा होतो. 13वा आहे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे याचा अर्थ थोड्याशा यशाने चढून जाणे असा होतो. पुढचा प्रश्न आहे आकाश फाटणे याचा अर्थ चारी बाजूंनी संकट येणे असा होतो. 15वा प्रश्न आहे आकाशाला गवसणी घालणे याचा अर्थ अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे. 16वा आहे आगीत तेल ओतणे याचा अर्थ भांडण विकोपास जाईल असे करणे. 17वा आहे आच लागणे याचाच अर्थ झळ लागणे असा होतो. 18वा आहे आनंदाला पारावान न उरणे याचा अर्थ अति आनंद होणे असा आहे. 19वा आहे आभाळ कोसळणे याचा अर्थ एकाएकी अनर्थ ओढवणे. पुढचा आहे अभिवादन करणे याचा अर्थ नमस्कार करणे असा होतो. पुढचा प्रश्न आनंदावर विरजण पडणे याचा अर्थ विरस होणे असा होतो. पुढचा 22वा आहे अंगावर काटा उभा राहणे याचा अर्थ भीतीने अंगावर शहारे येणे असा होतो. पुढचा आहे आत्मसात करणे म्हणजेच अंगी बांधणे असा आत्मसात करण्याचा अर्थ होतो. पुढचा आहे अभिवचन देणे म्हणजेच ठाम वचन देणे. पुढचा 25वा आहे अवाक होणे म्हणजेच आश्चर्यचकित होणे. 26वा आहे अवज्ञा करणे म्हणजेच आज्ञा न पाळणे. पुढचा आहे आहारी जाणे याचाच अर्थ पूर्ण ताब्यात जाणे असा होतो. पुढचा प्रश्न पाहू आळा घालणे ह्यालाच नियंत्रण घालणे असे म्हणतात. पुढचा आहे उखळ पांढरे होणे म्हणजेच पुष्कळ फायदा होणे. 30वा आहे ऊत येणे म्हणजे अतिरेक होणे. पुढचा आहे उट्टे काढणे म्हणजेच सूड घेणे. 32वा आहे उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजेच मनापासून काम न करणे. पुढचा आहे उज्ज्वल करणे याचा अर्थ उजळणे असा होतो. पुढचा आहे उच्छाद आणणे म्हणजेच खूप संतावणे. पुढचा आहे उराशी बाळगणे म्हणजेच मनात जतन करून ठेवणे. पुढचं पाहू उलटी अंबारी हाती येणे यालाच भीक मागण्याची पाळी येणे असे म्हणतात. पुढचा वाक्यप्रचार आहे एकाच माळेची मणी याचा अर्थ एकसारख्याच वाईट स्वभावाच्या व्यक्ती असा होतो. पुढचा वाक्यप्रचार आहे एरंडाचे गुऱ्हाळ गळणे म्हणजे व्यर्थ बडबड करणे. पुढचा वाक्यप्रचार आहे अंगाची लाही लाही होणे म्हणजेच रागाने लाल होणे. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे अतिशय संताप येणे. पुढचा आहे कणिक टिमणे याचा अर्थ खूप मार देणे असा होतो. पुढची स्लाईड पाहू कपाळ मोक्ष होणे म्हणजेच मरण पावणे. पुढचा वाक्यप्रचार आहे कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे. पुढचा वाक्यप्रचार आहे कडी करणे म्हणजे सरशशी करणे. पुढचा आहे कंठ दाटणे म्हणजेच सद्गदित होणे. पुढचा आहे कंबर खचणे याचाच अर्थ धीर सुटणे किंवा निराश होणे असा होतो. पुढचा आहे कानोसा घेणे म्हणजेच दूरचा शब्द एकाग्रतेने ऐकणे म्हणजेच कानोसा घेणे असा होतो. पुढचा आहे वाक्यप्रचार कसूर करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. पुढचा पाहू कंबर बांधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो कामाला सिद्ध होणे. पुढचा आहे कंबर कसणे म्हणजेच हिम्मत करून तयार होणे. पुढचा वाक्यप्रचार आहे काखावर करणे म्हणजेच आपला काही संबंध नाही असे दाखविणे.
पुढचं आहे काढता पाय घेणे म्हणजे सटकणे. पुढचं आहे काथ्याकूट करणे म्हणजे निष्फळ चर्चा करणे. पुढचा वाक्यप्रचार आहे कान उघडणी करणे म्हणजेच खरडपट्टी काढणे. पुढचा वाक्यप्रचार आहे कान टोचणे म्हणजेच कडक शब्दात चूक समजावून सांगणे. पुढचा वाक्यप्रचार आहे कान फुंकणे, याचा अर्थ मन कलुषित करणे असा होतो. पुढचा वाक्यप्रचार आहे कानाडोळा करणे म्हणजेच दुर्लक्ष करणे असा होतो. पुढचा वाक्यप्रचार आहे कानाला खडा लावणे म्हणजेच धडा घेणे. कानावर हात ठेवणे यालाच माहिती नसल्याचा बहाणा करणे असे म्हणतात किंवा याचा अर्थ असा होतो. पुढचा वाक्यप्रचार आहे कान टवकारणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकण्यास तयार होणे. पुढची स्लाईड पहा. काळजाचे पाणी होणे याचाच अर्थ दुःखाने मन विदीर्ण होणे असा होतो. पुढचा वाक्यप्रचार आहे काळीज फाटणे म्हणजेच भीतीने थरकाप उडणे. केसाने गळा कापणे याचा अर्थ विश्वासघात करणे असा होतो. पुढचा आहे कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. कुंपणाने शेत खाणे याचा अर्थ जबाबदार विश्वासू माणसानेच फसविणे. खडे चारणे म्हणजेच पूर्ण पराभव करणे असा होतो. पुढची स्लाईड पाहू. खडा टाकून पाहणे म्हणजेच अंदाज घेणे. खापर फोडणे याचा अर्थ एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे किंवा आरोप घेणे. पुढचा आहे खसखस पिकणे म्हणजे खूप हसणे. खूनगाठ बांधणे याचा अर्थ पक्के ध्यानात ठेवणे असा होतो. खो घालणे याचा अर्थ कामात विघ्न आणणे असा होतो. पुढचा वाक्यप्रचार आहे खनपटीला बसणे म्हणजेच पिच्छा पुरवणे असा याचा अर्थ होतो. पुढची स्लाईड पाहू. खजील होणे म्हणजेच ओशाळणे किंवा लाज वाटणे. खस्ता खाणे याचाच अर्थ त्रास भोगणे असा होतो. गंगेत घोडे न्हाणे म्हणजेच कठीण काम तडीस नेणे. पुढचा आहे गचांडी देणे म्हणजेच अर्धचंद्र देणे यालाच हाकलपट्टी करणे असेही म्हणतात. पुढचा आहे गर्क होणे म्हणजेच गुंगून जाणे. गडप करणे याचा अर्थ लपविणे असा होतो. गंडा घालणे म्हणजेच ठकविणे. गयावया करणे याचा अर्थ क्षमेची याचना करणे असा होतो. पुढची स्लाईड पाहू. गर्भगळीत होणे अतिशय घाबरणे. पुढचा आहे गळ घालणे याचा अर्थ आग्रह करणे असा होतो. गाळण उडणे म्हणजे घाबरगुंडी उडणे. पुढचा आहे गाशा गुंडाळणे म्हणजे एकदम पसार होणे. पुढचा आहे गुजराण करणे याचा अर्थ निर्वाह करणे असा होतो. गुण दाखवणे म्हणजेच खरे स्वरूप प्रकट करणे असा गुण दाखवण्याचा अर्थ होतो. पुढची स्लाईड पाहू. गौड बंगाल असणे याचा अर्थ काहीतरी रहस्य असणे असा आहे. पुढचा आहे घाम गाळणे याचा अर्थ खूप कष्ट करणे असा आहे. घोडे पेंड खाणे यालाच अडून राहणे असे म्हणतात. घोडे मारणे याचा अर्थ नुकसान करणे असा होतो. पुढचा आहे चंग बांधणे याचा अर्थ निर्धार करणे किंवा प्रतिज्ञा करणे असा होतो. पुढचा आहे घोडे मध्येच अडणे याचा अर्थ प्रगतीत खंड पडणे असा आहे. पुढची स्लाईड पाहू. चराट वळणे याचा अर्थ कंटाळवाणी बाब सांगणे. चव्हाट्यावर आणणे म्हणजेच उघडकीस आणणे. पुढचा आहे चेहरा पडणे याचा अर्थ निराश होणे असा आहे.
14वे रत्न दाखवणे, याचा अर्थ मार देणे असा आहे. पुढचा आहे छाती फुगणे, याचा अर्थ गर्व होणे. छाती दडपणे, याचा अर्थ थक्क होऊन घाबरणे. पुढचा आहे जमीन दस्त करणे, याचा अर्थ पूर्णपणे नष्ट करणे असा आहे. पुढची स्लाईड पाहू. जंग जंग पछाडणे, याचाच अर्थ कमालीचा प्रयत्न करणे असा आहे. पुढचा आहे जिभेला हाड नसणे, याचा अर्थ वाटेल ते बोलणे असा होतो. जीवाचे रान करणे, याचा अर्थ फार कष्ट सोसणे असा आहे. पुढचा आहे जीवात जीव येणे, याचा अर्थ भीती दूर होणे असा आहे. पुढचा आहे जीव भांड्यात पडणे, याचा अर्थ हायसे वाटणे किंवा काळजी दूर होणे. पुढचा आहे जीव मेटाकुटीस येणे, याचा अर्थ वैतागून जाणे असा आहे. पुढची स्लाईड पाहू. जल्लोष करणे, याचा अर्थ आनंदाने ओरडणे. जीव की प्राण असणे, याचा अर्थ प्राणा इतके प्रिय असणे असा आहे. जीवावर उदार होणे, याचा अर्थ प्राण देण्यास तयार होणे असा आहे. पुढचा आहे जोपासना करणे, याचा अर्थ संगोपन करणे असा आहे. पुढचा वाक्यप्रचार आहे टाहो फोडणे, याचा अर्थ आक्रोश करणे असा होतो. पुढचा आहे टेंभा मिरवणे, याचा अर्थ दिमाग दाखवणे किंवा तोरा दाखवणे असा होतो. पुढचा आहे टाके ढिले होणे, याचा अर्थ अतिश्रमाने अंगी त्राण न उरणे असा होतो. पुढचं स्लाईड पाहू. डांगोरा पिटणे, याचा अर्थ जाहीर करणे असा आहे. डाळ शिजणे, याचा अर्थ थारा मिळणे किंवा दाद लागणे असा होतो. डोक्यावर खापर फोडणे, याचा अर्थ दोष माथी मारणे असा आहे. पुढचा आहे डोक्यात राख घालणे, याचा अर्थ संतापणे असा आहे. पुढचा आहे डोक्यावर मिरी वाटणे, याचा अर्थ वरचढ होणे असा होतो. पुढचा आहे डोक्यात प्रकाश पडणे, याचा अर्थ बरोबर लक्षात येणे असा आहे. पुढचा वाक्यप्रचार आहे डोळा चुकवणे, म्हणजेच दृष्टीस न पडणे. पुढची स्लाईड पाहू. डोळे उघडणे, याचा अर्थ सत्यस्थितीची जाणीव होणे असा आहे. डोळे पांढरे होणे, याचा अर्थ अतिशय भीती वाटणे असा आहे. पुढचा आहे डोळ्यात खुपणे, याचा अर्थ सहन न होणे. डोळे निवणे, याचा अर्थ समाधान वाटणे असा होतो. डोळ्यांचे पारणे फिटणे, याचा अर्थ पाहून समाधान होणे असा होतो. डोळे लावून बसणे, याचा अर्थ वाट बघत राहणे असा आहे. पुढचा आहे डोळे खिळून राहणे, म्हणजेच टक लावून बघत राहणे असा आहे. पुढची स्लाईड पाहू. डोळ्यात धूळ फेकणे, याचा अर्थ फसवणे असा होतो. पुढचा वाक्यप्रचार आहे डोळ्यावर कातळे ओढणे, याचा अर्थ जाणून बुजून दुर्लक्ष करणे किंवा कानाडोळा करणे असा आहे. पुढचा आहे डोळ्यात तेल घालणे, याचा अर्थ काळजीपूर्वक काम करणे असा आहे. पुढचा आहे तडीस नेणे, याचा अर्थ पूर्ण करणे असा आहे. तसदी देणे, याचा अर्थ त्रास देणे असा होतो. तळपायाची आग मस्तकात जाणे, याचा अर्थ अतिशय संतापणे असा आहे. पुढचा आहे ताव काढणे, याचा अर्थ राग काढणे असा आहे. पुढची स्लाईड पाहू. तारांबळ उडणे, याचा अर्थ घाईने गडबड करणे असा होतो. पुढचा आहे तिलांजली देणे, याचा अर्थ त्याग करणे असा होतो. तोंड टाकणे, याचा अर्थ वाटेल तसे बोलणे किंवा अदवाद दुवा बोलणे असा होतो. पुढचा आहे तोंड काळे करणे, याचा अर्थ निघून जाणे असा होतो. तोंडाला पाणी सुटणे, याचा अर्थ हाव निर्माण होणे असा होतो. पुढचा आहे तोंड घशी पडणे, याचा अर्थ
फसगत होणे असा होतो. पुढची स्लाईड पाहू. तोंड देणे याचा अर्थ परिस्थितीस सामोरे जाणे असा आहे. पुढचा आहे तोंडचे पाणी पळणे याचा अर्थ घाबरून जाणे असा होतो. तोंडाला पाने पुसणे याचा अर्थ फसवणे असा होतो. पुढचा आहे तोंडात बोटे घालणे याचा अर्थ आश्चर्यचकित होणे असा आहे. तळहातावर शीर घेणे म्हणजेच जीवावर उदार होणे असा आहे. पुढचा आहे थुंकी झेलणे याचा अर्थ खुशामत करणे असा होतो. पुढची स्लाईड पाहू. दखल घेणे याचा अर्थ लक्ष देणे असा आहे. पुढचा आहे दाद न देणे म्हणजेच दुर्लक्ष करणे. दाद घेणे याचा अर्थ नीट लक्ष घालणे. दाद मागणे याचा अर्थ न्याय मागणे. पुढचा आहे दबा धरून बसणे याचा अर्थ टपून बसणे. दातांच्या कण्या करणे म्हणजेच गयावया करणे. पुढची स्लाईड पाहू. दाती तृण धरणे याचा अर्थ शरण येणे असा होतो. पुढचा आहे दात धरणे याचा अर्थ सूड घेण्याची भावना बाळगणे. पुढचा आहे दात खिळी बसणे याचा अर्थ बोलणे अवघड होणे असा होतो. दात पाडणे याचा अर्थ फजिती करणे असा होतो. दात ओठ खाणे म्हणजे दुवेश करणे. पुढचा आहे दूषण लावणे म्हणजेच दोष देणे. पुढचा आहे दुरावून बसणे म्हणजेच जवळीक निर्माण न होणे. पुढची स्लाईड पाहू. दुधात साखर पडणे याचा अर्थ आनंद द्विगुणित होणे असा होतो. पुढचा आहे द्राविडी प्राणायाम करणे म्हणजेच सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. पुढचा आहे दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिणे याचा अर्थ दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे असा होतो. पुढचा आहे धूळ चारणे याचा अर्थ पराभव करणे असा होतो. धूम ठोकणे याचा अर्थ वेगाने पळून जाणे असा होतो. पुढचा आहे नजरेत भरणे याचा अर्थ उठून दिसणे असा होतो. पुढची स्लाईड पाहू. नजर करणे म्हणजेच भेटवस्तू देणे. नक्षा उतरविणे म्हणजेच गर्व नाहीसा करणे. नाक मुरडणे याचा अर्थ नापसंती दाखवणे. पुढचा आहे नाकाला मिरची झोंबणे याचा अर्थ खूप राग येणे. नाक ठेचणे याचा अर्थ नक्षा उतरविणे. पुढचा आहे नाक वर असणे याचा अर्थ ताठ असणे. पुढची स्लाईड पाहू. नाकी नऊ येणे याचा अर्थ मेटाकुटीला येणे किंवा फार त्रास होणे. पुढचा आहे नावे ठेवणे याचा अर्थ दोष देणे किंवा निंदा करणे असा होतो. पुढचा आहे नाव मिळणे याचा अर्थ प्रसिद्धी मिळणे असा आहे. पुढचा आहे नाकाने कांदे सोडणे याचा अर्थ उगाच बढाया मारणे असा होतो. नावाला नसणे याचा अर्थ जरासुद्धा असा होतो. नसणे पड खाणे म्हणजे माघार घेणे असा होतो. पुढची स्लाईड पाहू. पदर पसरणे याचा अर्थ क्षमा मागणे. पदरात घेणे याचा अर्थ स्वीकारणे असा होतो. पदरात घालणे याचा अर्थ स्वाधीन करणे असा आहे. पुढचा आहे परवा करणे याचा अर्थ फिकीर करणे असा होतो. पराचा कावळा करणे याचा अर्थ अतिशयोक्ती करणे किंवा क्षुल्लक गोष्टीला महत्त्व देणे असा होतो. पारायण करणे याचा अर्थ पुन्हा पुन्हा वाचणे असा होतो. पुढची स्लाईड पाहू. पाठ दाखवणे याचा अर्थ पळून जाणे असा होतो. पाठीशी घालणे यालाच संरक्षण देणे असे म्हणतात. पुढचा आहे पाठण सोडणे म्हणजेच पिच्छा पुरवणे. पाढा वाचणे म्हणजेच सविस्तर हकीकत सांगणे. पुढचा आहे पार पडणे
म्हणजेच पूर्ण करणे. पाणी पाजणे याचा अर्थ पराभव करणे असा होतो. पुढची स्लाईड पाहू. पाणी पडणे याचा अर्थ वाया जाणे असा आहे. पाणी मुरणे याचा अर्थ गुप्त कट शिजत असणे असा आहे. पाणी सोडणे याचा अर्थ त्याग करणे असा आहे. पाण्यात पोहणे याचा अर्थ द्वेष करणे असा आहे. पुढचा आहे पादाक्रांत करणे म्हणजेच जिंकणे. पंक्तिभेद करणे म्हणजेच पक्षपात करणे. पाय मल्ली करणे म्हणजेच उपमर्द करणे. पुढची स्लाईड पाहू. पाय धरणे याचा अर्थ शरण जाणे असा होतो. पारडे फिरणे म्हणजे स्थितीत बदल होणे. पावलावर पाऊल ठेवणे याचा अर्थ अनुकरण करणे असा आहे. पोटात घालणे याचा अर्थ क्षमा करणे असा आहे. पोटावर पाय देणे याचा अर्थ उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे. पुढचा आहे पोटात कावळे ओरडणे याचा अर्थ अतिशय भूक लागणे. पुढची स्लाईड पाहू. पान उतारा काढणे म्हणजेच अपमान करणे. पुढचा आहे प्रचिती येणे म्हणजेच अनुभव येणे. पुरून उरणे म्हणजे सरस ठरणे. पित्त खवळणे म्हणजेच संतापणे. पुढचा आहे प्राणावर बेतणे म्हणजेच जीवाला धोका निर्माण होणे. प्राणावर उदार होणे याचा अर्थ जीवाची पर्वा न करणे असा आहे. फंडशा उडवणे म्हणजे संपवून टाकणे. पुढची स्लाईड पाहू. फाटे फोडणे याचा अर्थ नसत्या हरकती काढणे. फिर्याद गुदरणे म्हणजे तक्रार दाखल करणे. पुढचा आहे बबरा करणे म्हणजेच भोबाटा करणे. 12 वाजणे म्हणजेच पूर्ण नाश होणे. बादरायण संबंध असणे म्हणजेच ओढून ताणून लावलेला संबंध असणे. पुढचा आहे बुचकाळ्यात पडणे म्हणजेच गोंधळून जाणे. पुढचा आहे बट्याबोळ होणे म्हणजेच विचका होणे. बोल लावणे याचा अर्थ दोष देणे. बोळ्याने दूध पिणे म्हणजेच बुद्धिहीन असणे. बेचैन होणे याचा अर्थ अस्वस्थ होणे. बाजी जिंकणे म्हणजेच यशस्वी होणे. बार उडवणे याचा अर्थ कार्य पूर्ण करणे. पुढचा आहे बेहोश होणे म्हणजेच भान हरपणे. पुढची स्लाईड पाहू. भान नसणे याचा अर्थ जाणीव नसणे. भीड घालणे म्हणजेच विनंती करणे. भगीरथ प्रयत्न करणे याचा अर्थ चिकाटीने प्रयत्न करणे. पुढचा आहे भवती न भवती करणे म्हणजे सर्व बाजूंनी विचार करणे. भविष्य उज्ज्वल करणे याचा अर्थ प्रगती करणे. पुढचा आहे भीड चेपणे म्हणजेच परिचयामुळे भीती नाहीशी होणे. पुढची स्लाईड पाहू. मन मोठे करणे याचा अर्थ उदारपणा दाखवणे असा होतो. पुढचा आहे मन मोडणे याचा अर्थ इच्छेविरुद्ध वागणे असा आहे. मनात मांडे खाणे म्हणजे व्यर्थ मनोराज्य करणे. मनावर घेणे याचा अर्थ मनात पक्का विचार करणे असा आहे. मनात घर करणे याचा अर्थ मनात कायमचे राहे असा आहे. पुढचा आहे मन भरून येणे म्हणजेच मनात भावना दाटून येणे. पुढची स्लाईड पाहू. हात धुवून पाठीस लागणे याचा अर्थ चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे असा होतो. मान ताठ ठेवणे म्हणजेच स्वाभिमानाने वागणे. माशा मारणे याचा अर्थ निरुद्योगी राहणे. मग्न होणे याचा अर्थ गुंगून जाणे असा आहे. मंत्रमुग्ध होणे याचा अर्थ भारावून जाणे असा आहे.
मागमूस नसणे म्हणजेच मुळीच माहीत नसणे. पुढची स्लाईड पाहू. मूग गिळणे याचा अर्थ उत्तर न देता गप्प राहणे असा आहे. पुढचा आहे मात्रा चालणे म्हणजे योग्य परिणाम होणे. मुठीत असणे म्हणजेच ताब्यात असणे. पुढचा आहे मेतकूट जमणे म्हणजेच स्नेह जुळणे. राम नसणे म्हणजेच अर्थ नसणे. राईचा पर्वत करणे याचा अर्थ क्षुल्लक गोष्टीला उगाच महत्त्व देणे असा आहे. पुढचा आहे रामराम ठोकणे याचा अर्थ सोडून जाणे असा होतो. पुढचा आहे लष्कराच्या भाकरी भाजणे म्हणजेच नसती उठाठेव करणे. वठणीवर आणणे म्हणजेच ताळ्यावर आणणे. पुढचा आहे वाकुल्या दाखवणे म्हणजेच वेडावणे. वाट लावणे म्हणजेच नष्ट होणे. पुढचा आहे दर्दी देणे म्हणजेच कळवणे किंवा सूचना देणे. पुढचं पाहू. वाहत्या गंगेत हात धुणे याचा अर्थ आलेल्या संधीचा फायदा घेणे असा आहे. वाळीत टाकणे याचा अर्थ बहिष्कार घालणे. विडा उचलणे याचा अर्थ प्रतिज्ञा करणे. विशद करणे म्हणजेच स्पष्ट करून सांगणे. शहानिशा करणे याचा अर्थ चौकशी करून खात्री करून घेणे. पुढचा आहे शिगेला पोहोचणे म्हणजेच शेवटच्या टोकाला जाणे. पुढची स्लाईड पाहू. शब्द झेलणे याचा अर्थ आज्ञा त्वरित पाळणे असा आहे. शिरकाव करणे याचा अर्थ प्रवेश करणे. श्री गणेशा करणे याचा अर्थ आरंभ करणे. पुढचा आहे सही सलामत सुटणे म्हणजेच दोष न येता सुटणे. पुढचा आहे सुटका होणे सत्व पाहणे याचा अर्थ परीक्षा पाहणे. पुढचा आहे चर करणे म्हणजेच काबीज करणे. पुढची स्लाईड पाहू. सळो की पळो करणे याचा अर्थ अतिशय हैराण करणे. सुळावरची पोळी याचा अर्थ प्राणावर बेतणारे काम करणे. पुढचा आहे संस्कार होणे म्हणजे ठसा उमटणे. साकार करणे याचा अर्थ प्रत्यक्षात आणणे. सुतोवाच करणे म्हणजेच प्रारंभ करणे. पुढचा आहे सोक्षमोक्ष होणे म्हणजेच निकालात निघणे. पुढची स्लाईड पाहू. सामोरे जाणे म्हणजेच संकटास तोंड देणे. पुढचा आहे संधान बांधणे म्हणजे जवळीक निर्माण करणे. स्वर्ग दोन बोटे उरणे म्हणजेच गर्वाने फुगून जाणे. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजेच खोटी स्तुती करून मोठेपणा देणे. हतबल होणे याचा अर्थ काहीच इलाज न चालणे. पुढचा आहे हात घालणे याचा अर्थ पत्करणे असा होतो. पुढची स्लाईड पाहू. हात टेकणे म्हणजेच नाईलाजाने माघार घेणे. हात टाकणे म्हणजेच मार देणे किंवा मारणे. पुढचा आहे हात देणे यालाच मदत करणे असे म्हणतात. हात चोळणे ह्यालाच चरफडणे असे म्हणतात. पुढचा आहे हात मारणे ह्याला भरपूर खाणे असे म्हणतात. हात दाखवणे याचाच अर्थ इंगा दाखवणे असा होतो. पुढचा पाहू. हातपाय गाळणे याचा अर्थ धीर सुटणे असा होतो. हातपाय हलविणे याचा अर्थ मेहनत करणे असा होतो. पुढचा आहे हातापाया पडणे म्हणजेच गयावया करणे. हातावर तुरी देणे म्हणजे फसवणूक करून पळून जाणे. पुढचा आहे हस्तगत करणे म्हणजेच ताब्यात घेणे. पुढची स्लाईड पाहू. हाय खाणे याचा अर्थ धास्ती घेणे किंवा दहशत घेणे. पुढचा आहे हातात कंकण बांधणे याचाच अर्थ प्रतिज्ञा करणे असा होतो. मित्रांनो, आता आपण पाहूया
विरुद्धार्थी शब्द. पहिला शब्द आहे सबळ, याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्बल. पुढचा आहे शुद्ध पक्ष, याचा विरुद्धार्थी शब्द आहे वद्य पक्ष. तिसरा आहे श्रीमंत, याचा विरुद्धार्थी शब्द आहे गरीब. चौथा आहे विश्वास, याचा विरुद्धार्थी शब्द आहे अविश्वास. पुढचा आहे वद्य, याचा विरुद्धार्थी शब्द आहे निद्य. शूर, भित्रा. चूक, बरोबर. जमा, खर्च. नीती, अनीती. सदाचार, दुराचार. सद्गुण, दुर्गुण. जय, पराजय. शीतल, उष्ण. श्रेष्ठ, कनिष्ठ. मऊ, कठीण. मर्द, नामर्द. रेखीव, ओबडधोबड. भरती, ओहोटी. जलद, सावकाश. देव, दानव. धूर्त, भोळा. चिमुकला, प्रचंड. जुने, नवे. श्वास, निश्वास. रोगी, निरोगी. धीट, भित्रा. दिवस, रात्र. न्याय, अन्याय. सुसंवाद, विसंवाद. विधायक, विध्वंसक. संमती, विरोध. माजी, आजी. रसिक, अरसिक. भाग्यवान, भाग्यहीन. रागीट, शांत. रुचकर, रुचिहीन. रेखीव, ओबडधोबड. प्राचीन, अर्वाचीन. तीव्र, सौम्य. दुष्ट, सुष्ट. तारक, मारक. ताजे, शिळे. ग्रामीण, शहरी. गंभीर, पोरकट. कोवळा, जुनं. ग्राहक, विक्रेता. चपळ, मंद. कृपा, अवकृपा. घाऊक, किरकोळ. ज्ञात, अज्ञात. स्वर्ग, नरक. चवदार, बेचव. सूर, बेसूर. सुरस, नीरस. सतेज, निस्तेज. सुज्ञ, अज्ञ. स्थूल, सूक्ष्म. ज्ञान, अज्ञान. स्वच्छ, अस्वच्छ. स्वस्थ, अस्वस्थ. स्वदेशी, परदेशी. साम्य, भेद. साधार, निराधार. साक्षर, निरक्षर. सद्गती, दुर्गती. संघटन, विघटन. सम, विषम. सुजान, अजान. सुरुवात, शेवट. सुपीक, नापीक. सोय, गैरसोय. सुकाळ, दुष्काळ. सदुपयोग, दुरुपयोग. सजातीक, विजातीक. सन्मार्ग, कुमार्ग. सरळ, वक्र. संकुचित, व्यापक. सचेतन, अचेतन. साकार, निराकार. सगुण, निर्गुण. लवकर, उशिरा. थोरला, धाकटा. वास्तव, काल्पनिक आणि आभासित. तर मित्रांनो, आता आपण अन हा उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पाहू. अनुभवी, अननुभवी. आरोग्य, अनारोग्य. अपेक्षित, अनपेक्षित. अवधान, अनवधान. आस्था, अनास्था. इच्छा, अनिच्छा. उत्तीर्ण, अनुत्तीर्ण. उदार, अनुदार. औरस, अनौरस. आवश्यक, अनावश्यक. आदर, अनादर. आवृत्त, अनावृत्त. आसक्त, अनासक्त. तर मित्रांनो, आता आपण पाहू ना हा उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. पास, नापास. बाद, नाबाद. मर्द, नामर्द. राजी, नाराजी. लायक, नालायक. इलाज,
नाइलाज, कबूल, नाकबूल, खुश, नाखुश व नाराज, पसंत, नापसंत, आवड, नावड, आवडता, नावडता. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत अ उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. कुशल, अकुशल, चल, अचल, तुलनीय, अतुलनीय, दृश्य, अदृश्य, नियमित, अनियमित, नित्य, अनित्य, स्पृश्य, अस्पृश्य, सूर, असूर, सुरक्षित, असुरक्षित, संतुष्ट, असंतुष्ट, संतोष, असंतोष, स्थिर, अस्थिर, स्पष्ट, अस्पष्ट, स्वच्छ, अस्वच्छ, स्वस्थ, अस्वस्थ, हिंसा, अहिंसा, ज्ञान, अज्ञान, ज्ञात, अज्ञात, प्रमाण, अप्रमाण, प्रसन्न, अप्रसन्न, प्रशस्त, अप्रशस्त, प्रसिद्ध, अप्रसिद्ध, प्रामाणिक, अप्रामाणिक, प्रिय, अप्रिय, मर्यादित, अमर्यादित, मूर्त, अमूर्त, यशस्वी, अयशस्वी, योग्य, अयोग्य, लिखित, अलिखित, लौकिक, अलौकिक, रसिक, अरसिक, रुंद, अरुंद, विकारी, अविकारी, विचारी, अविचारी, विभक्त, अविभक्त व एकत्र, विवाहित, अविवाहित, विवेकी, अविवेकी, विस्मरणीय, अविस्मरणीय, विश्वास, अविश्वास, वैद्य, अवैद्य, व्यवस्थित, अव्यवस्थित, शक्य, अशक्य, शाश्वत, अशाश्वत, शांत, अशांत, शुद्ध, अशुद्ध, शुभ, अशुभ, सभ्य, असभ्य, समंजस, असमंजस, समान, असमान, समाधान, असमाधान, सफल, असफल, समर्थ, असमर्थ, सहकार, असहकार, सत्य, असत्य, साध्य, असाध्य, सामान्य, असामान्य, साधारण, असाधारण, क्षय, अक्षय, क्षम्य, अक्षम्य, ज्ञानी, अज्ञानी, नियंत्रित, अनियंत्रित, निश्चित, अनिश्चित, नीती, अनीती, न्याय, अन्याय, पराजित, अपराजित, परिचित, अपरिचित, पवित्र, अपवित्र, पारदर्शक, अपारदर्शक, पूर्ण, अपूर्ण, पूर्णांक, अपूर्णांक, प्रकट, अप्रकट, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष. तर मित्रांनो, आता आपण समानार्थी शब्द पाहूया. पहिला शब्द आहे गणपती. यालाच समानार्थी शब्द आहे गजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, विनायक, विकट, हेरंब, गणेश, विघ्नेश, गौरीनंदन, गौरीसूत, व्यंकटेश. पुढचा आहे चांदणे. यालाच चंद्रिका, कौमुदी व ज्योत्स्ना असे समानार्थी शब्द आहेत. पुढचा आहे जमीन. यालाच भू, भूमी, भुई व धरा असे समानार्थी शब्द आहेत. जरब. यालाच दरारा, दहशत, वचक आणि धाक असे समानार्थी शब्द आहेत. पुढचा आहे झाड. याला वृक्ष, तरु, पादक, द्रुम व रुख असे समानार्थी शब्द आहेत. पुढचा आहे डोके. यालाच शीर, मस्तक, मुर्दा व शीश असे म्हणतात. डोळा. यालाच नयन, लोचन, नेत्र व अक्ष असे म्हणतात. पुढचा आहे डौल. यालाच दिमाग, ऐट व रुबाब असे म्हणतात. ढग. यालाच जलद, अंबुद, पयोधर व पयोद असे म्हणतात. पुढचा आहे ढेकून. यालाच मुतकून व खटमल असे म्हणतात.
तलवार यालाच खडग व शमशेर असे म्हणतात. तलाव याला तटाक, दडाग व कासार असे म्हणतात. पुढचा आहे तोंड यालाच वदन, आनन, मुख व तुंड असे म्हणतात. दिवस यालाच वार, वासर, दिन व असे म्हणतात. पुढचा आहे देऊळ यालाच मंदिर, राऊळ व देवालय असे समानार्थी शब्द आहेत. पुढचा आहे देव यालाच सूर, ईश्वर, अमर व ईश असे समानार्थी शब्द आहेत. आकाश यालाच गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष, अंतराळ व आभाळ असे समानार्थी शब्द आहेत. आठवण यालाच स्मरण व स्मृती असे म्हणतात. आनंद यालाच मोद, तोष, प्रमोद, हर्ष व संतोष असे म्हणतात. आवाहन यालाच विनंती हा समानार्थी शब्द आहे. पुढचा आहे आश्चर्य यालाच नवल, विस्मय आणि अचंबा असा समानार्थी शब्द येतो. आहार याला भोजन व खाद्य हा समानार्थी शब्द येतो. इंद्र यालाच देवेंद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव व सहस्त्रश हा समानार्थी शब्द येतो. उदरनिर्वाह याला चरितार्थ आणि ऋषी याला मुनी व साधू हा समानार्थी शब्द आहे. पुढचा आहे कपाळ यालाच निढळ, भाल, ललाट व निटील असे समानार्थी शब्द आहेत. कमळ याला अंबुज, पंकज, नीरज, राजीव, नलिनी, अब्ज व सरोज असे समानार्थी शब्द आहेत. कावळा याला वायस, एकांश व काक हे समानार्थी शब्द आहेत. काळजी यालाच चिंता, फिकीर, विवंचना असे समानार्थी शब्द आहेत. पुढचा आहे काळोख यालाच अंधार, तिमीर व तम असे समानार्थी शब्द आहेत. किरण यालाच कर, अंशु व रश्मी असे समानार्थी शब्द आहेत. पुढचा आहे गो यालाच गाय व धेनू असे समानार्थी शब्द आहेत. पुढचा आहे गोधूम यालाच गहू असा समानार्थी शब्द आहे. घनिष्ठ यालाच दाट व अगदी जवळचे असा समानार्थी शब्द आहे. पुढचा आहे धर्म यालाच धाम असा समानार्थी शब्द आहे. घवघवीत यालाच भरपूर असा समानार्थी शब्द होतो. चारू याला मोहक असा समानार्थी शब्द होतो. चेतना याला जीवनशक्ती असा समानार्थी शब्द होतो. चौपदरी यालाच झोळी असा समानार्थी शब्द होतो. चौफेर याला चार बाजूंना असा समानार्थी शब्द होतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.